तुझ्याकडनं पुस्तक जातं प्रकाशकांना, ट्रान्सलेट करून म्हणतोय मी, ओके, ते ओरिजिनल लेखकापर्यंत जातं? हो, अप्रुव्हलला जायला लागतं. पण एक ठराविक प्रोसेस अशी आहे की काय शेवटी मूळ लेखकाला ती भाषा येतच असेल याचं नाही. आणि जर काही काय असं कॉन्ट्रॅक्टच्या काही मर्यादा असतात. कारण जसा प्रकाशन संस्थेने माझ्याशी करार केलेला असतो तसा प्रकाशन संस्थेने हक्क मिळवलेले असतात अनुवादाचे. बरोबर. आणि तो अनुवाद एक विशिष्ट वेळेत येण्याचं त्यांच्यावर बंधन असतं. बरं. त्यामुळे दे कॅनॉट जस्ट वेट फॉर, कारण मग तो मूळ लेखक कुठल्या तरी मराठी एक्सपर्टला पाठवेल, मग त्याच्यामध्ये ते वाचन होईल. बरं, तो मराठी एक्सपर्ट जो असेल तो काय फक्त एवढं पुस्तक वाचायला रिकाम टेकडाने, तर 10 कामं आहेत त्याच्याकडे. त्यामुळे ते टाइम बाउंड असतं. एक प्राथमिक होकार की असं आहे. आणि अर्थातच पहिली गोष्ट म्हणजे प्रकाशकाकडे एखाद्या पुस्तकाचे हक्क असल्याशिवाय उचललं तर लिगली गुन्हा आहे. त्याचं स्वैरभाषांतर आवडीने तुम्ही करा. म्हणजे मी एकदा केलं होतं की स्वैरभाषांतर केलं, पण माझ्याकडे सुदैवाने मूळ लेखकांचा मी ईमेल ID पत्ता काहीतरी मिळवून की त्यांच्यापर्यंत मी हे केलेलं आहे. कारण तोपर्यंत ते विशिष्ट पुस्तक अजून मराठीत आलंय का नाही मला माहिती नव्हतं. बरं. प्रोसेसमध्ये असू शकतं, त्याचे हक्क आधीच गेलेले असू शकतात. मी विचारलं होतं तर मला कळलं की त्याच्यावर काम झालेलं आहे आणि पुढच्या 2 महिन्यात येतंय. बरं. तिथेच थांबवलं. प्रत्यक्षात ते पुस्तक 2 महिन्यांनी आलंही नाही. काय झालं ते पुस्तकाचं माहिती नाही, पण कुठेतरी ते हक्क दिलेले ते पाईपलाईन मध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत त्या लेखकाकडनं ते येत नाही की ओके मला हे आवडलं, आपण बोलू आणि नक्की करू, किंवा नक्की झाल्याचा माझ्याकडे कागद किंवा ईमेल येत नाही, तोपर्यंत शक्यतो मी हात लावत नाही. आणि माझ्याकडे जी पुस्तकं येतात त्याचे हक्क वगैरे घेण्याची व्यवस्था झालेली आहे. पब्लिशर बघितल्याशिवाय मी रेकमेंड करतो काही पुस्तकं. काय असतं, तो शेवटी कॉपीराईट कोणाकडे आहे त्याचा मुद्दा आहे. अलीकडचा ट्रेंड असा आहे की बरेच इंग्लिश प्रकाशक आता पुन्हा एकदा ते हक्क मूळ लेखकाकडे द्यायला लागलेत. मधला असा काळ असा होता की प्रकाशन संस्थेकडे ते हक्क होते. म्हणजे कॉन्टेंट पण पब्लिशरचं असायचं, कॉपीराईट ऑफ पब्लिशर असं नसतं. पण मधला एक काळ होता. बरं. आणि ते अगेन इट डिपेंड्स ऑन टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ तो इंग्लिश कोण प्रकाशक आहे, मूळ प्रकाशक त्याचा. बरं. आणि त्याला तो मूळ लेखक तयार झाला आहे. बरं. असे अनेक प्रकाशन संस्था आहेत ज्या मूळ लेखकाकडनं अर्थातच त्याचं मानधन देऊन तो कंटेंट विकत घेतात. बरं. आता त्याच्यामध्ये एक लिमिटेशन असं येतं की त्याची रॉयल्टी किती ठरवायची, रॉयल्टी द्यायची का नाही मुळात पहिले, अनुवाद म्हणजे प्रती किती काढायच्या, एका आवृत्तीत किती प्रती असाव्या, त्याचा रेट काय, हे सगळं हक्क मग त्यांच्याकडे जातात. आणि तेवढंच नाही, जस्ट बिकॉज पहिली आवृत्ती खपली म्हणून दुसरी आवृत्ती काढली जाईलच असं नाही. बरोबर. त्यामुळे तेही सगळं त्यांच्याकडे लागतं. याला आता दुसरा ट्रेंड असा आला आहे की रेडी टू प्रिंट किंवा काय प्रिंट ऑन डिमांड. पण मग त्याचा खर्च मग सगळा मूळ लेखकाला करावा लागतो. बरं. आणि ते खर्चिक असू शकतं, ठरू शकतं. बरं. ते वेगळी प्रोसेस आहे. आता मला स्वतःला, मी आधी प्रेसमध्ये काम केलेलं असल्यामुळे इंडस्ट्रियल मॅगझिन्समध्ये मला स्वतःला ते इनडिझाईन सॉफ्टवेअर, पेज लेआउट सॉफ्टवेअरचा थोडासा अनुभव होता. त्यामुळे मलाही ते आवडतं थोडंसं करायला. अर्थातच त्याच्यावर प्रकाशन संस्थेतली टीम ती प्रोफेशनल जास्त, ती त्याच्यावर काम करते. पण एक मला सगळ्यातच थोडंसं डॅबल करायला आवडतं. मुद्दा असा आहे, अनुवाद करायचा, थोडं पानही लावून बघायचं, भाषा पण त्याच्यावरती खेळवती करता येते का नाही बघायची, आपणच आपलं प्रूफरीड करायचं, पुन्हा एकदा प्रूफरीड करून घ्यायचं, मग ते पाठवायचं. बरं. आणि मग त्याच्यावर प्रकाशन करायला जेवढा वेळ लागेल, कारण माझ्या एकट्याचंच पुस्तक नाही, 50 पुस्तकं आहेत त्यांच्याकडे, ते तसं करतात. म्हणजे फक्त ते आहे की आवड बेसिकली असावी हे सगळं करायची, नाहीतर वर्ड फाईल सुद्धा पाठवून काम होतं.